तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितलाच असेल की त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की अंदाजे डेट काय असेल आपलं MPSCच्या राज्यसेवेची. तर आता नोटिफिकेशन आलेली आहे आयोगाची. तर तुम्ही बघू शकता इथे समोर दिलेली आहे. तर इथे काय दिलेलं आहे की आपली जी MPSCची होणार होती परीक्षा, जी म्हणजे राज्यसेवेची परीक्षा डिसेंबरमध्ये होणार होती, त्यामध्ये कृषीपदांचा समावेश केला नव्हता. मग आता त्यांनी काय केलं आहे, कृषीपदाचा समावेश त्यात केलेला आहे आणि जी 29 डिसेंबर रोजी विविध संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक हे ठीक आहे, हे सोडून द्या, अनुसूचित वगैरे ते आरक्षणाबद्दल सांगितलेलं आहे. पण आरक्षित पदांची नमूद करून 524 पदांचे शुद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलं होतं. तसेच 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच सदर जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व विकास आणि मत्स्य विभागाचे एकूण कृषींच्या जागा 16 ऑगस्ट 2024 रोजी त्यांना भेटले होते की 258 पदांची मागणीपत्र प्राप्त झाले होते. मग त्यांनी काय केले की हे कंबाईन केलेलं आहे, म्हणजे जी राज्यसेवेची परीक्षेची जागा होत्या त्यामध्येच त्यांनी ॲड केलेलं आहे. सदर विषयाबाबत आयोगाने 23 सप्टेंबर बैठक घेण्यात आली होती आणि सदर बैठकीच्या निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संहिता 2024मध्ये करण्यात येत आहे. म्हणजेच जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार होती त्यामध्ये आता कृषी पदाचा सुद्धा समावेश झालेला आहे. तसेच कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेचा अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धीपत्र लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि कृषी सेवेतील शुद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी, म्हणजे तुम्हाला 21 दिवसच टाईम आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. आणि सदर अर्ज स्वीकृत कालावधी नव्याने अर्ज करण्यास उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी लक्षात घेऊन ऑक्टोबर 2024मध्ये आयोजित करण्यात आलेली इतर संस्थेच्या भरती प्रक्रियेसंबंधित विविध वेळापत्रका, आगामी विधानसभेच्या निवडणूक आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबींचा विचार घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024चे आयोजन सुधारित तारखा म्हणजे 1 डिसेंबर 2024 रोजी होईल. जसं मी सांगितलं होतं, डिसेंबरशिवाय तुमची परीक्षा काही होणार नाही आणि एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. डिसेंबरच्या 1 तारखेला तुमची परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे सगळेच त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे आता डायरेक्ट आपल्या डिसेंबर टार्गेट ठेवायचं आहे. डिसेंबर 2024 1 तारखेला तुमची परीक्षा होणार आहे. मग जसं तुम्हाला जर वाटत असेल अशाच अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला भेटावे तर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि तुम्हाला वाटतंय मी काही इफेक्टिव्ह आणि चांगल्या व्हिडिओज बनत आहेत तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसेच तुम्हाला PYQचे व्हिडिओ डेली भेटतच आहेत तर ते तुम्ही बघा. तुम्हाला त्याचा बेनिफिट होत असेल तर सांगा. आणि तसेच तुम्हाला कुठले इम्पॉर्टंट टॉपिक पाहिजे असेल त्याही कमेंट करून सांगा. त्याच्यावरती मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. म्हणून धन्यवाद. जय हिंद.